नमस्कार मित्रांनो, परभणी जिल्ह्यातून अशी एक हादरून टाकणारी घटना समोर आली की ती ऐकून तुमच्याही पायाखालची जमीनच सरकेल। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामधून दोघे मुलगा आणि मुलगी हे दोघे जणे फिरण्यासाठी शहराच्या बाहेर असलेल्या जंगलामध्ये गेले। जंगलामध्ये एका झाडाखाली मुलगा आणि मुलगी बसून होते। त्या ठिकाणी 5 मुलं आले। त्या 5ही मुलांनी या दोघांना पकडलं। त्या मुलीसोबत त्या 5 मुलांनी जे काही केलं ते ऐकल्यावर तुम्ही देखील विचार कराल की आजकालच्या समाजामध्ये कसे कसे वासनांध प्राणी फिरत आहेत। ही घटना प्रत्येक मुलाने आणि मुलीने ऐकली पाहिजे। तर काय आहे संपूर्ण प्रकार जाणून घेऊया। पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या YouTube चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी मंदिर संस्थानाजवळ इटोली असं एक छोटंसं जंगल आहे। पण जिंतूर तालुक्यामध्ये एक 22 वर्षांचा मुलगा आणि त्याची 20 वर्षांची प्रियसी हे दोघे जणे एका कॉलेजमध्ये शिकत होते। हे मुलगा आणि मुलगी दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते। हे दोघं एकमेकांना भेटत देखील होते, एकमेकांना बोलत होते, असे यांचे प्रेम संबंध होते। पण हे कधी कधी फिरण्यासाठी शहरामध्ये बाहेर देखील जात होते। त्या दिवशी तारीख होती 14 ऑक्टोबर 2025 ची। तो मुलगा आणि त्याची प्रियसी हे दोघे जणे फिरण्यासाठी जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी मंदिर संस्थान इटोली शिवारामध्ये फिरण्यासाठी गेले। त्या ठिकाणी हे दोघे एका झाडाखाली बसले होते। आता आजूबाजूला कोणीही नव्हतं, त्या कारणामुळे हे दोघे जणे झाडाखाली एकदम निवांत बसले होते। हे दोघांनी विचार देखील केला नव्हता की त्यावेळेस ह्यांच्यासोबत नेमकं काय होणार आहेत। हे दोघं ज्या झाडाखाली बसले होते त्या ठिकाणी अचानक 5 मुलं आले। त्या मुलांचं वय साधारण 25 ते 30 वर्षांचं होतं। त्या 5ही मुलांनी या दोघांना पकडलं। यांची विचारपूस केली असता हे दोघे जणे विद्यार्थी आहेत असं त्यांच्या लक्षामध्ये आलं आणि हे दोघे जणे आपल्या घरच्यांना न सांगता इथे आले असं पण त्यांच्या लक्षामध्ये आलं होतं। आणि जर आपण या दोघांसोबत काही पण केलं तर हे कोणाला सांगणार नाहीत हे देखील त्यांना समजलं होतं। त्यामुळे त्या 5 पैकी 2 मुलाने त्या मुलाला पकडलं, बाकीच्यांनी त्या मुलीला पकडलं आणि त्या मुलीवर त्यांनी अत्याचार केला। मुलगी ओरडत होती, रडत होती, म्हणत होती की मला सोडून द्या, पण त्या मुलांनी कोणाचं काही पण ऐकलं नाही। या 5ही मुलांनी त्या मुलासमोर त्याच्या प्रियसीवर अत्याचार केला। 5ही मुलांनी एकामागे एक त्या मुलीवर अत्याचार केला आणि याशिवाय त्या अत्याचाराचे त्यांनी व्हिडिओ देखील बनवून घेतले। हे व्हिडिओ त्यांनी त्या मुलीला दाखवले आणि तिला ब्लॅकमेल करत ते मुलं म्हणाले की तुझ्याजवळ जेवढेही पैसे आहेत ते आम्हाला देऊन टाक आणि त्याशिवाय तुमचे मोबाईल पण आम्हाला देऊन टाका। मुलगा आणि मुलगी अगोदरच खूप घाबरले होते। त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आणि हे दोघे जणे आपापल्या घरी परत आले। पण या दोघांनी कोणतीही तक्रार केली नव्हती, कारण की मुलगी अगोदरच खूप घाबरली होती आणि मुलाला देखील काही पण समजत नव्हतं। त्यानंतर ज्या मुलाने त्या मुलीवर अत्याचार केला होता त्यांनी जे व्हिडिओ बनवले होते ते व्हिडिओ त्यांनी सर्व सोशल मीडियावर व्हायरल करून टाकले होते। आणि हे सोशल मीडिया म्हणजे यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर हे सर्व व्हिडिओ व्हायरल झाले होते। आणि त्यामध्ये असं स्पष्टपणे लिहून होतं की हा सर्व प्रकार जिंतूर तालुक्यामध्ये घडला होता। तर आता ही सर्व माहिती जिंतूर पोलिसांच्या ताब्यामध्ये लागली होती की या जंगलामध्ये 5 मुलांनी एका मुलीवर अत्याचार केला आहे। पण पोलिसांनी त्या 5ही आरोपींना शोधलं आणि 5ही आरोपींना अटक केली। पण पोलिसांनी विचारलं की नेमकी ही मुलगी कोण आहे आणि त्या मुलींनी तक्रार दाखल केली का। पण आरोपीने सांगितलं की आम्हाला त्या मुलीबद्दल काही पण माहिती नाही। पोलिसांनी अजून घटनेचा शोध घेतला आणि त्या पीडित मुलीला सुद्धा पोलिसांनी पकडलं आणि त्यानंतर त्या मुलीला पोलिसांनी धीर दिला आणि त्या मुलीने पोलिसांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली आणि त्यानुसार त्या 5ही मुलांवर पोलिसांनी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला। अशा प्रकारे त्या मुलीच्या आयुष्याला जे काही डाग लागला ते आता आयुष्यभर धुणार नाही। बाकी सर्व घटना सांगणे म्हणजे कुणाला बदनाम करणे किंवा कुणाला परेशान करणे नाही, तर तुम्हाला सावधान करणे आणि सतर्क करणे आहे की आपल्या समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना देखील घडत असतात। त्यामुळे सावधान राहणे हे किती आवश्यक आहे ते या घटनेमधून आपल्याला समजून येते।